विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्स. जर प्रॉपर रिव्हिजन झाली तरच पेपर सोपा जातो बरं का. लिहून घ्या माझं वाक्य हे. प्रॉपर रिव्हिजन असेल तर. नाहीतर तुम्ही कितीही अभ्यास करताय, रिव्हिजन नाहीये, पटकन रिवाईज करता येत नाही तो टॉपिक, काही उपयोग होत नाही. त्यामुळे पटकन रिव्हिजन करता आली पाहिजे. एवढी पटकन की 10 मिनिटात एक टॉपिक व्हायला पाहिजे. कुठलाही अवघड टॉपिक असू दे. आत्ताच वेळ अशी आहे की अभ्यास इतका परफेक्ट करा तो टॉपिक त्यातले सगळे फॉर्म्युले तुम्हाला आठवले पाहिजेत. डेरिव्हेशन राहू दे बाजूला. डेरिव्हेशन सिरियसली बाजूला राहू दे. फॉर्म्युला एकूण एक आठवला पाहिजे. न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला जमलं पाहिजे. टॉपिक मधल्या एकूण एक डेफिनेशन्स तुम्हाला जमल्या पाहिजेतच. मग सुरुवात करतोय मी मॅग्नेटिक मटेरियल या टॉपिक पासून या लेक्चरची बरं का. तोच टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आता मॅग्नेटिक मटेरियल म्हटलं की तुम्ही पहिल्यांदा काय करणार मला सांगा, की पहिल्यांदा क्वेश्चन 1 करायचा की EVR/2 ओके. ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला आहे EVR/2. याचं डेरिव्हेशन मी YouTubeवर दिलेलं आहे. टायटल पण असंच आहे. फिनिश मॅग्नेटिक मटेरियल इन 10 मिनिट्स. तुम्ही मॅग्नेटिक मटेरियल आणि सह्याद्री ट्युटोरियल्स असं सर्च करा. ओके. पहिल्यांदा हा फिनिश केला, की लगेच क्वेश्चन नंबर 2 आहे गायरोमॅग्नेटिक रेशो. क्वेश्चन नंबर 3 आहे बोहोर्स मॅग्नेटॉन. ह्याच्याशी रिलेटेडच सगळ्या व्हॅल्यू आहेत त्या लक्षात घ्या. आता गायरोमॅग्नेटिक रेशोसाठी जस्ट थोडंसं मी तुम्हाला दाखवतो. मी काय करतोय त्याला मास ऑफ इलेक्ट्रॉनने डिव्हाईड करतोय, मास ऑफ इलेक्ट्रॉनने मल्टिप्लाय करतोय. एमव्हीआर म्हणजे अँग्युलर मोमेंटम. मग जर मी ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटला या अँग्युलर मोमेंटमने डिव्हाईड केलं, की मिळाला की गायरोमॅग्नेटिक रेशो. मग डेफिनेशन कुठं अवघड आहे? रेशो ऑफ ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन टू इट्स अँग्युलर मोमेंटम इज नोन एज गायरोमॅग्नेटिक रेशो. बर. बोहोर्स मॅग्नेटॉन. त्याच्यानंतर क्वेश्चन 4 मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन करायची. क्वेश्चन नंबर 5 मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीची डेफिनेशन करायची. ओके. क्वेश्चन नंबर 6 डिस्टिंग्विश बिटवीन. 3 प्रश्न आहेत. डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक. त्याच्यानंतर पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. आता याच्या डेफिनेशन्स फारशा अवघड नाहीये. डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे काय? अ सबस्टन्स व्हिच इज वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेट इज नोन एज डायमॅग्नेटिक. वीकली अट्रॅक्टेड पॅरामॅग्नेटिक. बरं एवढं झाल्यानंतर काय करायचं? मी तुम्हाला सांगतो पिरियॉडिक टाईमचा एक एक्सप्रेशन आहे I/mb. जमलं तर करा, पण फॉर्म्युला पाठ असावा. कारण सेम डेरिव्हेशन ऑसिलेशन मध्ये आहे. तिथं फक्त एम जे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे ना, त्याच्याऐवजी म्यू हे सिम्बॉल वापरलंय. ऑसिलेशन काढून बघा सेम डेरिव्हेशन आहे. बरं. आय म्हणजे करंट नाही, मोमेंट ऑफ इनर्शिया. मग मॅग्नेटचा रॉड असतो, लेंथ आणि ब्रेड्थ. मग L² + B² असा फॉर्म्युला रोटेशनल डायनामिक्स मध्ये शोधा. तो तुम्हाला वापरायचा आहे. पटकन ना हा प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 7 मी सांगतोय ना, याचे न्यूमेरिकल ऑसिलेशन मध्ये पण एक सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे. मॅग्नेटिक मटेरियल मध्ये पण आहे. 3 मार्काचा प्रश्न आहे परीक्षेत येणार लक्षात घ्या. बरं. त्याच्यानंतर काय करणार मी तुम्हाला सांगू का? क्युरीज लॉ आहे त्याच्यामध्ये. आणि क्युरीज लॉ नुसार एक ससेप्टिबिलिटी म्हणजे एबिलिटी ऑफ अ सबस्टन्स टू गेट मॅग्नेटाइज्ड ना इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. याच्यावरचं पुस्तकातलं सगळ्यात शेवटचं न्यूमेरिकल करायचं. मी घेतलेलं आहे. घेतलंय मी न्यूमेरिकल पण तुम्हाला करून दाखवणार आहे. किती सोपी असतात या टॉपिक मधले. बरं याच्यानंतर न्यूमेरिकल साठी वर्क डन चा एक फॉर्म्युला आहे. त्यात cos θ1 - cos θ2 MB ते करायचं तुम्हाला लक्षात घ्या. बरं मुद्दा असा आहे, की एवढं केल्यानंतर हा टॉपिक आहे किती मार्काला? मी तुम्हाला सांगतो. याच्या अगोदर मी तुम्हाला न्यूमेरिकल्स मध्ये फॉर्म्युले एक्सप्लेन केलेत. ड्युअल नेचरचे. तो 5 मार्काला आहे. मॅग्नेटिक मटेरियल 5 मार्काला आहे. मी नेक्स्ट टार्गेट ठेवले EMI, एसी सर्किट 13 मार्काला आहे. अरे 4 टॉपिक केले तरी 23 मार्काचं तुम्ही अटेम्प्ट करू शकताय. जोक नाही लक्षात घ्या. 23 मार्क. बरं मॅग्नेटिक मटेरियल, ड्युअल नेचर 5-5 मार्काचे विथ ऑप्शन. याचा अर्थ थेअरी क्वेश्चन आला तर न्यूमेरिकल कदाचित येऊ शकत नाही. अरे पण 2-2 मार्काला डेफिनेशन वगैरे आलेच ह्यातलेच प्रश्न आलेत. मग आता एवढंच केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो न्यूमेरिकलकडे बघा. आपण आत्ताच बघितलं होतं, की गायरोमॅग्नेटिक रेशो मी आता तुम्हाला करून दाखवलं होतं, की त्याचा फॉर्म्युला E/2m आहे. आणि कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत. E ची व्हॅल्यू किती? 1.6 × 10⁻90. मास ऑफ इलेक्ट्रॉन किती? 9.1 × 10⁻31. व्हॅल्यू पुट करायच्या. 8.8 × 10⁻10 लिहून टाका. लॉगचं कॅल्क्युलेशन दाखवायची गरज नसते. 8.8 × 10⁻10. बरं.
ई म्हणजे चार्ज आहे, कुलोम्ब त्याचं युनिट आहे. एम म्हणजे मास आहे, केजी त्याचं युनिट आहे. मग कुलोम्ब पर केजी युनिट पण कळालं तुम्हाला. बरं त्याच्यानंतर नीट बघा. द ससेप्टिबिलिटी ऑफ अ पॅरामॅग्नेटिक मटेरियल इज बघा, ससेप्टिबिलिटीची इनिशियल व्हॅल्यू एवढी दिली आणि त्या वेळेचं टेम्परेचर आहे 27 डिग्री सेल्सिअस. 273 ॲड करा 300 केल्विन होईल. ओके. बरं. त्याच्यानंतर नंतरची ससेप्टिबिलिटी त्यांनी बाय 3 दिलेली आहे आणि त्यावेळेचं टेम्परेचर विचारलंय. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं, की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. किती सोपं आहे बघा. म्हणजे हे जर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतील, तर 1/2 च्या ऐवजी इकडे 2/1 येणार. व्हॅल्यू पुट करूया. याची व्हॅल्यू एवढी आहे. 2 ची व्हॅल्यू बाय 3 आहे. ओके. T1 ची व्हॅल्यू 300 आहे आणि मला T2 काढायचे. ओके. चला याला हे कॅन्सल करतो. हे T2 इकडे येणार. आता समजून घ्या बरं का बाळांनो, लक्ष द्या. मी काय म्हणतोय ते. इथं गोंधळ झाल्यासारखं वाटतोय का रे? नाही, नाही, नाही झालेला आहे. इथं थांबा. शांतपणे बघा T2 मला फाइंड आउट करायचं आहे आणि T1 300 दिलं लक्षात घ्या. आता शांतपणे बघा, शांतपणे. हे 300 तर इकडे येणार आहेत आणि अपॉनचं इंटू केलं की हे 3.1 येणार आहे. त्यामुळं काय होणार माहितीये का? हे 300 इंटू 3 900 केल्विन माझा आन्सर असणार आहे. 900 केल्विन. कुठं लॉग टेबल लागला? का ह्याला लॉग टेबल लागणार आहे सांगा बघू? नाही लागत लॉग टेबल. बऱ्याच बोर्डच्या एक्झाममध्ये क्वचित एका दुसऱ्या न्यूमेरिकलला तुम्हाला लॉग टेबल लागेल लक्षात घ्या. नाहीतर विथआऊट लॉग टेबल होतंय. पण हे केल्विनचं सेल्सियस. सेल्सियसचं केल्विन करताना 273 ॲड करा. पण केल्विनचं सेल्सियस करताना 273 मायनस करा. 627 आन्सर येईल. आता गंमत सांगू का? शांतपणे बघा. सोलेनॉइड त्यासाठी मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे म्यू नॉट एन आय आणि एन आय म्हणजेच इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. जेव्हा तुम्ही त्या सोलेनॉइडमध्ये एखादं मटेरियल टाकणार, त्याच्यामुळे पण मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार आहे. मग इनिशियल मेटल नसतानाचा, हे मेटल असतानाचा एक्स्ट्रा, मग टोटल त्या दोघांची काय होणार आहे? ॲडिशन. त्यांची व्हॅल्यू पुट करूया. बी नॉट ची व्हॅल्यू म्यू नॉट एन आय. ठीक आहे. बीएम ची व्हॅल्यू म्यू नॉट इंटू मॅग्नेटायझेशन आहे आणि मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला असतो ससेप्टिबिलिटी इंटू एच. मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला असतो नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. डेफिनेशन आहे मॅग्नेटायझेशनची. तर होणार काय बघा, जेव्हा तुम्ही हे बघा, Ni म्हणजे एच बघा इथं लिहिलंय. एम म्हणजे एक्स इंटू एच ते इथे लिहिलंय. मी जरा त्या ससेप्टिबिलिटीला एक्स म्हणतो बरं का, लक्षात घ्या. ह्यातून एच कॉमन काढा, तुम्हाला हा एक फॉर्म्युला मिळाला. आता मला सांगा, सोलेनॉइडमध्ये मटेरियल इन्सर्ट केल्यामुळं मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज झालं की नाही? मग किती पर्सेंटेज इन्क्रीज झालं हे जर तुम्हाला काढायचं असेल तर? पर्सेंटेज इन्क्रीज काढायचं असेल तर सांगतो बघा, पर्सेंटेज इन्क्रीज काढण्यासाठी वाढल्यानंतर जी इन्क्रीज काढा म्हणजे बी मायनस बी नॉट अपॉन बी नॉट इंटू 100. समजलं का? इन्क्रीज होतंय म्हणजे तुम्ही फायनल मधून इनिशियल मायनस करा. पर्सेंटेज काढताना इनिशियलनं डिव्हाईड करून 100 ने मल्टिप्लाय करा. आता याच्या व्हॅल्यू पुट करा. ह्या समजून घ्या. म्यू नॉट 1 प्लस ससेप्टिबिलिटी इंटू एच मायनस म्यू नॉट एच आणि अपॉन म्यू नॉट एच. सगळ्याला तुम्ही म्यू नॉट एच न डिव्हाइड करा. हे इंटू 100 आहे बरं का अजून. सगळ्यांना तुम्ही म्यू नॉट एच न डिव्हाइड करा. म्हणजे इथं फक्त उरलं 1 प्लस ससेप्टिबिलिटी. प्रत्येकाला बघा ह्याला डिव्हाइड केलं म्यू नॉट एच कॅन्सल. ह्याला डिव्हाइड केलं की 1 उरलं. याला डिव्हाइड केले खाली 1 उरणार इंटू 100. तर +1 ला -1 कॅन्सल होणार आणि म्हणजे तुम्ही फक्त ससेप्टिबिलिटीला 100 न मल्टिप्लाय करा. तुम्हाला पर्सेंटेज इन्क्रीज मिळते. 3 मार्काचं न्यूमेरिकल. सांगतो लॉटरी आहे. मी तुम्हाला सांगतो हेच येणार परीक्षेत. किती दिलंय बघा ससेप्टिबिलिटी. ससेप्टिबिलिटी 2.3 इंटू 10⁻⁻5. पर्सेंटेज इन्क्रीज काढायचंय तुम्हाला, तर ही तुमची जी ससेप्टिबिलिटी आहे 2.3 इंटू याला 100 न मल्टिप्लाय करा. 100 म्हणजे 10⁻². त्यामुळे 2.3 इंटू 10⁻³ मग 2.3 -3 म्हणजे 1000 न डिव्हाइड करा म्हणजे 0.3 डिजिट इकडे येणार आहे. 1, 2, 3 म्हणजे 0.0023 आन्सर आहे का बघा पर्सेंटेज. आलं की नाही? पण हे जे केलंय ना तेच मुलांना कळत नाही. पण कशाला आपल्याला असं करायचंय? सरळ हे लिहून टाकायचं तुम्ही. काय केलं सांगा बघू? पर्सेंटेज इन्क्रीज करणे बी मायनस बी नॉट अपॉन बी नॉट. बीचा फॉर्म्युला म्यू नॉट 1 प्लस ससेप्टिबिलिटी इंटू एच. बीचा फॉर्म्युला. बी नॉटचा काय होता फॉर्म्युला? म्यू नॉट इंटू एच. अपॉन परत म्यू नॉट एच.
प्रत्येकातून म्यू नॉट एचला डिव्हाईड करा. याला, याला, याला. तुम्हाला ॲन्सर मिळून जाईल. मग आता मला सांगा, की मॅग्नेटिक मटेरियलमध्ये मी जे तुम्हाला एवढे दिलेत प्रश्न, किती वेळ लागेल रे? रिवाईज करायला मला सांगा. हे जे आहेत ना, हे डेफिनिशन नंतर डिस्टिंग्विश सांगतो. डेफिनिशनचा एक पॉइंट झाला. ससेप्टिबिलिटी. ससेप्टिबिलिटी बद्दल मी तुम्हाला सांगतो. डायमॅग्नेटिकला ती स्मॉल आणि निगेटिव्ह असते. पॅरामॅग्नेटिकला ससेप्टिबिलिटी स्मॉल आणि पॉझिटिव्ह असते. आणि फेरोमॅग्नेटिकला लार्ज आणि पॉझिटिव्ह असते. लार्ज आणि कशी असते? पॉझिटिव्ह. हे लक्षात घ्या. ओके. लार्ज आणि पॉझिटिव्ह. ध्यानात आलं सगळं. 2-2 पॉइंट डिस्टिंग्विश तयार करा. पुष्कळ झालं लक्षात घ्या. ती मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन करा. पी-वाय-क्यू शोधून बघा. 21 पर्यंतचे पेपर काढून बघा. ह्याच्या बाहेरचे प्रश्न दिसणारच नाहीये तुम्हाला. न्यूमेरिकल आलं तर करा, करा. न्यूमेरिकलसाठी फॉर्म्युला तयार करा. मी तुम्हाला सांगतो हा फॉर्म्युला तुमचा होमवर्क आहे. करा. हा पण तुमचा होमवर्क आहे. मी तुम्हाला सांगतो त्यातलं एक न्यूमेरिकल घ्यायची माझी थोडीशी इच्छा होते बरं का. समजून घेण्याचा प्रयत्न करा बरं का. पुस्तकातला सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे तो. हां, हां. ओके. मी काय करतोय बघा. मी इथं घेतोय तो प्रॉब्लेम समजून घ्या. ओके. बघा, इथं काय दिलंय? मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांनी देताना 500 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर दिले. अरे किलोग्राम मीटर स्क्वेअर पाहिजे ना. मग ग्रॅमचं किलोग्राम करण्यासाठी 10⁻³ सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर करण्यासाठी -4 मग आलं का -7 -7 कुठनं आलं कळालं का तुम्हाला? हे आलं पाहिजे. दुसरी गोष्ट 10 ऑसिलेशन्स पर मिनिट 10 ऑसिलेशन्स पर मिनिट समजून घ्या मी तुम्हाला सांगतो. म्हणजे एका मिनिटात 10 ऑसिलेशन्स. मग मला फ्रिक्वेन्सी काढायची असेल, तर मला ऑसिलेशन्स पर सेकंद पाहिजे. ह्याला डिव्हाईड केलं पाहिजे. ह्याला हे कॅन्सल होणार. म्हणजे आर-पी-एम सारखं दिलं रे रिव्हॉल्यूशन्स पर मिनिट, ऑसिलेशन्स पर मिनिट. आर-पी-एम दिलं तर आपण 60 ने डिव्हाईड करून रिव्हॉल्यूशन्स पर सेकंद करतो की नाही? मग तसंच आहे इथं. पण पिरियोडिक टाईम हा फ्रिक्वेन्सीचा रेसिप्रोकल असतो. मग कसं आलं 6 सेकंद कळालं का? ह्याचा रेसिप्रोकल केलाय. म्हणजे या आता हा फॉर्म्युला कसा डायरेक्ट लिहिलाय? अरे हा तो फॉर्म्युला आहे. मग पिरियोडिक टाईम 6 सेकंद मला माहित आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे. 0.36 गॉस. गॉस नकोय मला लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो गॉस नको आहे. मग त्यांनी बघा समजून घ्या. म्हणजे इथं -4 हा फॅक्टर त्याच्यासाठी घेतलाय. त्याला टेस्लामध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. म्हणजे एका न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला कळालं असेल, की कन्व्हर्जन किती करायचे आहेत. लक्षात येतंय? अरे, पण याच्यात तुम्हाला कळालं पाहिजे बार मॅग्नेट आहे. ते मॅग्नेटिक फील्डमध्ये ऑसिलेट होतोय. मग हा फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युलाला मार्क आहेत. व्हॅल्यू पुट करायला मार्क आहेत. प्रत्येक स्टेपला मार्क आहेत हे लक्षात घ्या. ओके. मग आता काय शिकणार तुम्ही? गॉस. त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला जमलं पाहिजे. सीजीएसचं एसआयमध्ये कन्व्हर्जन तुम्हाला जमलं पाहिजे. मग सगळे कन्व्हर्जनच आहेत. ऑसिलेशन्स पर मिनिट दिलंय ते सेकंद करता आलं पाहिजे. युनिट कन्व्हर्जन जमले पाहिजे, पण त्याच्या अगोदर फॉर्म्युले आले पाहिजेत. माझं एकच टार्गेट आहे तुम्हाला कुठलाही टॉपिक असू दे तुमचा क्विक रिव्हिजन व्हायला पाहिजे. ठीक आहे, लगेच हा टॉपिक घ्या. ऑल द बेस्ट.